नमस्ते. आपण या व्हिडिओमध्ये बॅगची डिझाईन बघणार आहोत. अगदी सोबर आणि नाजूक जाळीची डिझाईन बघणार आहोत. तर या ठिकाणी मी 2 स्ट्रिप घेतलेल्या आहेत. त्या अशा पद्धतीने बसवून घ्यायच्या आहेत ब्लाऊजला. अगदी 1-1 सेंटीमीटरच्या अंतराने. त्यानंतर आपल्याला एक धागा ओवून घ्यायचा आहे 4 पदरी. म्हणजे डबल झाला की तो 8 पदरी होतो. तर असा जाडसर धागा घेऊन आपण असं कॉर्नरपासून आपण ही डिझाईन बनवायला सुरुवात करत आहोत. तर या ठिकाणी क्रॉसमध्ये आपल्याला ही खालून एक टिप घ्यायची आहे आणि वरच्या साईडनं क्रॉसमध्ये घेऊन तुम्हाला जरा मी याच्यात दाखवते थोडीशी. या अशा त्रिकोणातून वरती घ्यायचं आहे सुई आणि परत ह्या वरच्या त्रिकोणातून परत वरती घ्यायची आहे. म्हणजे ॲटोमॅटिकली तिथे अशी गाठ तयार दिसते अशी राऊंडमध्ये, बघू शकता तुम्ही. धाग्याच्या मधून असं घ्यायचं आहे आणि इथं दोन्ही साईडनं आतूनच घ्यायचं आहे. त्रिकोणातून आपल्याला सुई घ्यायची आहे आणि वरती घ्यायची आहे कपड्यावर. अशी त्रिकोणातून घेतली की वरच्या स्ट्रिपला आपल्याला शिवून घ्यायचं आहे. असं करत आपल्याला ही जाळी पूर्ण करून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तयार झालेली आहे. आता दुसऱ्या वरच्या पट्टीला पण आपण याच पद्धतीने करणार आहोत. खूप सुंदर आणि नाजूकशी सोबर डिझाईन दिसते ही. ज्यांना खूप असे म्हणजे गॉडी डिझाईन आवडत नाही आहे मोठे, तर त्यांच्यासाठी ही चांगलं आहे. म्हणजे वयस्क लेडीजना वगैरे सुंदर अशी नाजूक डिझाईन ही आपण राऊंड शेपच्या गळ्याला पण बनवू शकतो. तो पॅटर्न आपल्याला कागदावर उतरवून घेऊन मग करावा लागतो. नंतर मग तो ब्लाऊजला जोडावा लागतो. तर इथे बघू शकता तुम्ही परत एकदा. थोडी फास्ट घेतलं आहे मी ह्यामध्ये. तर याचा मी डिटेल व्हिडिओ उद्या टाकणारच आहे, बघू शकता. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि खाली दिलेल्या त्रिकोण बटनावर क्लिक करा.